तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या सुपर क्लासमध्ये आपण वनरक्षक भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि काढणार त्या या सुपर क्लासला आपल्या सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत जर नक्कीच पाहायचं आहे आणि त्यानंतर व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक व चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। अशाच प्रकारचे स्पेशल व्हिडिओज पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर असा आहे, वन विभागाचे प्राथमिक कार्य कोणते असते? वन विभागाचे प्राथमिक कार्य कोणते असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। वनरक्षण करणे, प्राणी रक्षण करणे तसेच स्वरक्षण करणे हे वन विभागाचे प्राथमिक कार्य असते। पुढचा प्रश्न पाहूया। मांजरा पठार महाराष्ट्रातील कोणत्या भागात येते ते सांगायचं आहे। मांजरा हे पठार महाराष्ट्रातील कोणत्या भागात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। मराठवाडा या भागामध्ये मांजरा पठार स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जल विभाजक आहे ते सांगायचं आहे। खालीलपैकी कोणता पठार हा महाराष्ट्रातील प्रमुख जल विभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। सह्याद्री जो पर्वत आहे महाराष्ट्रातील प्रमुख जल विभाजक आहे। पाहूया पुढचा प्रश्न। लुंबिनी हे पवित्र स्थान कोणाचे जन्मस्थळ आहे? पाहून घ्या या ठिकाणी लुंबिनी हे पवित्र स्थान खालीलपैकी कोणाचे जन्मस्थळ आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो। गौतम बुद्धांचे जन्मस्थळचे आहे लुंबिनी हे पवित्र स्थान आहे। पुढचा प्रश्न पाहूया। वासुदेव बळवंत फडके महाराष्ट्रातील कोणते क्रांतिकारक आहेत ते सांगायचं आहे। वासुदेव बळवंत फडके महाराष्ट्रातील कोणते क्रांतिकारक आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो। वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। HDFC या बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? HDFC या बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील। मुंबई या ठिकाणी HDFC बँकेचे मुख्यालय स्थित आहे। पाहूया पुढचा प्रश्न। कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लागलेला आहे ते सांगायचं आहे। कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशात लागलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। चीन या देशामध्ये सर्वप्रथम कागदाचा शोध लागला आहे। पाहूया पुढचा प्रश्न। सायना नेहवाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते सांगायचं आहे। सायना नेहवाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। बॅडमिंटन खेळाशी संबंधित सायना नेहवाल हे खेळाडू आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। विनायक सावरकर यांनी स्वतंत्र भारत संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? विनायक सावरकर यांनी स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। लंडन या ठिकाणी विनायक सावरकर यांनी स्वतंत्र भारत संघटनेची स्थापना केली होती। पुढचा प्रश्न पाहूया। चामड्याच्या वस्तू बनवण्याचा मोठा उद्योग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चालतो? चामड्याच्या वस्तू बनवण्याचा मोठा उद्योग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चालतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू बनवण्याचा मोठा उद्योग चालत असतो। पाहूया पुढचा प्रश्न। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मीठगरे आहेत ते सांगायचं आहे। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मीठगरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 4 योग्य राहील। ठाणे, रायगड, रत्नागिरी या सर्व जिल्ह्यांमध्ये मीठगरे आहेत। पाहूया पुढचा प्रश्न। महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खनिज तेल आहे ते सांगायचं आहे। महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी खनिज तेल आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 3 योग्य राहील। बॉम्बे हाय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खनिज तेल आहे। पाहूया पुढचा प्रश्न। महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे पाहावयास मिळतात ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो। महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे पाहावयास मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। व्रजेश्वर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उष्ण पाण्याचे झरे पाहावयास मिळत असतात। पुढच्या प्रश्न पाहूया। पनवेल आणि गोव्यात जोडणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? पनवेल तसेच गोव्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। NH17 हा पनवेल व गोव्यास जोडणारा महामार्ग आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतामध्ये संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना कोण करू शकत असते? भारतामध्ये संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना खालीलपैकी कोण करू शकते? ऑप्शन क्रमांक 2 राहील। संसद भारतामध्ये संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते। पुढचा प्रश्न पाहूया। मंडळ आयोगामुळे खालीलपैकी कोणती चळवळ ही प्रभावित झाली होती ते सांगायचं आहे। मंडळ आयोगामुळे खालीलपैकी कोणती चळवळ प्रभावित झाली होती? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 राहील। OBC चळवळ मंडळ आयोगामुळे प्रभावित झालेली होती।
पाहूया पुढचा प्रश्न. समवर्त सूचीमध्ये सध्या एकूण किती विषयांचा समावेश आहे? पाहून घ्या, समवर्त सूचीमध्ये एकूण किती विषयांचा समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन राहील एकूण 52 विषयाचा समावेश समवर्त सूचीत झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 4 योग्य राहील. पाहून घ्या की चिखलदरा हे जे थंड हवेचे ठिकाण आहे सातपुडा पर्वत रांगेत आढळत असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी भारतीय राष्ट्रध्वज फक्त याच जागी बनवला जात असतो. भारतीय राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बनवला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील हुबळी याच ठिकाणी भारतामध्ये राष्ट्रध्वज बनवला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. नेत्रदान करतेवेळेस नेत्राचा खालीलपैकी कोणता भाग दान केला जात असतो? नेत्रदान करतेवेळेस नेत्राचा खालीलपैकी कोणता भाग दान केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील पारपटल हा जो भाग आहे नेत्रदान करतेवेळेस दान केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या एका झाडापासून राळ मिळवला जातो ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या झाडापासून राळ मिळवला जात असतो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहील एक पाईनचे झाड असते, या झाडापासून राळ मिळवला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. डोंगरमाथा वस्तीचे खालीलपैकी कोणते ठिकाण आहे ते सांगायचं आहे. डोंगरमाथा वस्तीचे खालीलपैकी कोणते ठिकाण आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. डोंगरमाथा वस्तीचे उदाहरण जे आहे माथेरान हे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये कोणत्या सभागृहाला निलंबकारी सभागृह म्हटले जाते? भारतामध्ये कोणत्या सभागृहास निलंबकारी सभागृह म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहील. राज्यसभा हे जे सभागृह आहे या सभागृहाला निलंबकारी सभागृह म्हटले जात असते. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. घटना समितीमध्ये अँग्लो इंडियनचे सदस्य खालीलपैकी कोणते व्यक्ती होते? पाहून घ्या की घटना समितीमध्ये अँग्लो इंडियनचे सदस्य खालीलपैकी कोणते व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील फ्रँक अँथनी हे घटना समितीमध्ये अँग्लो इंडियनचे सदस्य व्यक्ती होते. पाहूया पुढचा प्रश्न. राज्यपालांना अभिभाषण करण्यासाठी कोण व्यक्ती आमंत्रित करतो ते सांगायचं आहे. राज्यपालांना अभिभाषण करण्यासाठी खालीलपैकी कोणता व्यक्ती आमंत्रित करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील सरन्यायाधीश हा जो व्यक्ती आहे राज्यपालांना अभिभाषण करण्यासाठी आमंत्रित करत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. खेळाला उद्योगाचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? खेळाला उद्योगाचा दर्जा देणारे भारतातील कोणते राज्य हे प्रथम ठरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील मिझोराम राज्य खेळाला उद्योगाचा दर्जा देणारे प्रथम राज्य भारतातील ठरलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. घटना समितीची निशाणी कोणत्या प्राण्याचे चिन्ह होते ते सांगायचं आहे. घटना समितीची निशाणी खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे चिन्ह होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील हत्ती या प्राण्याचे जे चिन्ह आहे घटना समितीचे निशाणी होते. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेला जिल्हा महाराष्ट्रातील कोणता आहे ते सांगायचं आहे. सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील हिंगोली हा जिल्हा सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेला एक जिल्हा बनलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न. उकाई धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेले आहे? प्रसिद्ध असलेले उकाई धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो तापी नदीवर उकाई हे धरण बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मोहेंजोदडो ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे ते सांगायचं आहे. मोहेंजोदडो ही प्रसिद्ध संस्कृती खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात सापडली आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोहेंजोदडो ही संस्कृती सापडलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते? अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील उत्तराखंड राज्यामध्ये अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी खालीलपैकी कोणाचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील ते ब्रीदवाक्य जे आहे विद्यार्थ्यांनो सत्यशोधक समाजाचे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शौचालय दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? शौचालय दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 राहील 19 डिसेंबर या दिवशी शौचालय दिवस साजरा केला जात असतो.
विद्यार्थ्यांनो, मला तर वाटते की ही सुपर क्लास तुम्हाला आवडलीच आहे आणि त्या कारणास्तव एक तर लाईक काहीही झालं तर करायचं आहे. चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय तर कुठेच नाही जायचं आहे. अशाच प्रकारची इतरही व या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स पाहण्यासाठी तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.